गोवा प्रदेश आयोजित ह्या शिबिरात विनंती करता श्री गोरख मांद्रेकर यांच्या लागी आमचे सेक्रेटरी की त्यांच्यानी स्वागत पर आपले उलोवप करचे. नमस्कार. भारतीय जनता पक्ष गोवा प्रदेश प्रशिक्षण वर्गाच्या निमतान माचेर आसात. गोंय राज्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद बाब तानावडे, हमारे राष्ट्रीय महामंत्री और गोवा के प्रभारी आदरणीय सीटीजी रवि जी हैं, आमचे गोंयचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी, आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊजी, हांगा जमिल्ले सगळे गोंय प्रदेशचे मंत्री, आमदार, प्रदेश कार्यकारिणी सगळे सदस्य, भावानो आणि भयणीनो, मित्रांनो, हांव सगळ्यांत पयलीं आमचे राष्ट्रीय महामंत्री आणि गोंयचे प्रभारी आदरणीय सीटी रवीजी हांचे मनासावन काळजासावन तांचे स्वागत करता ह्या प्रशिक्षण वर्गात. आमच्या भितर आसात आमचे माननीय अध्यक्ष सदानंद बाब तानावडे, तांचेय स्वागत करता. आमच्या भितर आसात आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, तांचेय स्वागत करता. आमचे केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्रीपाद भाऊजी हांचे हांगा स्वागत आसा. आणि तुम्ही सगळे जमिल्ले भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते, मंत्री, आमदार, तुमचे मनापासून सगळ्यांचे स्वागत करता. मित्रांनो, 18, 19, 20 या 3 दिसां खातीर प्रशिक्षण वर्ग हांगा आतां सुरू जाल्लो आसा. आणि या प्रशिक्षण वर्गाक आमकां अनेक विशयाचेर मार्गदर्शन मेळटले. आणि त्या खातीर आमी अशें म्हणटात की टीचिंग एंड लर्निंग इज नेवर एंडिंग प्रोसेस इन लायफ. जन्मापासून ते आमचे आयुष्य सोंपल्या उपरांत पर्यंत आमी शिकत आसतात. मागीर आमी तर भारतांतलो एक प्रमुख पक्ष आसा आणि जगातलो प्रमुख पक्ष आसा. दिसान दिसान चेंजीस जातात, आमकां शिकपाक जाय. 2012 वर्सां पयलीं आमी पळयले सोशल मिडिया किंवा खूब कमी आशिल्ले आणि त्यामुळे आमी फुडली तयारी करपाक किंवा आमी भाजपाचे कार्यकर्ते प्रत्येक जाणां आमचे भाजपाचो इतिहास, आमचे कार्य, आमची कार्यपद्धती आमी कशे तरेन फुडें वचपाक जाय हाजेर 2-2 वर्सांनी आमकां ट्रेनिंग आसताच. पूण आयज ह्या निसर्गरम्य अशा स्थळाचेर आमी हांगा बशिल्ले आसात. एकदम सुंदर असो जागो आसा आणि सगळ्यांक विनंती करता, 18, 19, 20 निवासी कार्यशाळा असल्या कारणाने सगळ्यांनी 100% हांगा रावपाकूच जाय. आणि त्यामुळे सगळ्यांक विनंती आसा, आमी सगळ्यांनी सहकार्य केल्यानंतरच हे जे प्रशिक्षण वर्ग आसा आणि खास करून ह्या वर्सा प्रशिक्षण वर्ग घेवपा खातीर मोठमोठे नेते आमचे भारतातले हांगा आयिल्ले आसात आणि तांची सेशनां जातली. हांव परतून एकदा सगळ्यांचे मान्यवरांचे आणि तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आणि हांगा थांबता. देव बरें करूं. धन्यवाद गोरख बाब. उतरांनी स्वागत जायते आसा. विनंती करता श्रीमती सुप्रिया नाईक याच्या लागी की त्यांची पुष्प देऊन सगळ्या मान्यवरांचे स्वागत करचे. भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष सदानंद भाई तानावडे, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी श्री सीटी रवीजी, आमचे गोंयचे लाडके मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे देश श्रेष्ठ नेते आणि युनियन मिनिस्टर श्रीपाद भाऊ नाईक, आमचे नॅशनल आमचे सेक्रेटरी श्री गोरख मांद्रेकर ह्या शिबिराचे कन्व्हेनर. धन्यवाद सर. धन्यवाद सुप्रिया. सगळ्या मान्यवरांना विनंती असा की आम्ही दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर प्लीज दीप प्रज्वलन करके इस कार्यक्रम की हम लोग शुरुआत करते हैं.
धन्यवाद. जसे गोरख सरांनी हांगासर सांगिल्ले आसा की निवासी शिबीर आसा, सगळ्यांच्याकडे परत एकदा विनंती की याच्या नंतर आयज एक सेशन जातलो आणि त्याच्या नंतर फाल्यां अनेक सेशन आसतले आणि परवाय आसतले. आम्ही अपेक्षा बाळगता की सगळे जाण हे पूर्ण सेशनाक उपस्थित आसतले. ह्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करपा खातीर प्रास्ताविक करपा खातीर विनंती करता आमचे आदरणीय अध्यक्ष सदानंदभाई तानावडे की यांच्यानी आपले उलोवप करचे. भारतीय जनता पार्टी गोंय प्रदेशान आयोजित केल्ल्या आजच्या प्रशिक्षण शिबिराच्या निमित्तान व्यासपीठाचेर उपस्थित गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केरळातले मंत्री आणि उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद भाऊ नायक, आमचे गोंयचे प्रभारी आणि भारतीय जनता पार्टीचे ऑल इंडियाचे जनरल सेक्रेटरी सी टी रवीजी, या शिबिराचे गोंयचे प्रमुख गोरख मांद्रेकर, उपस्थित सगळे मंत्री, आमदार, पार्टीचे पदाधिकारी, स्टेट एक्झिक्युटिव्हचे सगळे मेंबर, मोर्चाचे अध्यक्ष आणि उपस्थित सगळे पत्रकार भाव आणि भयणांनो, सगळ्यात पयलीं हांव तुमचे आजच्या ह्या शिबिराक सगळ्यांचे हार्दिक स्वागत करता. आज गोकुळाष्टमीच्यो तुमकां सगळ्यांक शुभेच्छा दिता आणि गोकुळाष्टमीचो उत्सव आसून सुद्दां तुमी ऑलमोस्ट सगळे 90% हांगा अटेंडन्स आसा, म्हणून तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता. आताच दीप प्रज्वलन करून आजच्या ह्या शिबिराचें उद्घाटन जाल्लें आसा. 18, 19 आणि 20 अशे 3 दीस हे शिबीर, हे प्रशिक्षण शिबीर हांगा ह्या हॉला भितर चलतलें आनी आमी बरेचशे, म्हाका दिसता पयले वेळार बरेच जाण दिवार हांगासर आयिल्ले आसात. एक वेगळे ह्या दिवाळी जी आसा हांगा गोंयचें एक वेगळेपण आमकां सगळ्यांक हांगा पळोवपाकूय मेळटा आणि वेगळे आमी सगळेच जाण ट्रेनिंग म्हटल्या नंतर त्या मुडान वचूं जाय अशा तरेचें वातावरण एकंदर आज हांगा पळयल्या नंतर आमकां दिसून येता. ह्या संपूर्ण 3 दिसाच्या कालावधी भितर 13 सेशनां आसतलीं आनी उद्घाटन सेशन आनी समारोपाचें धरलें जाल्यार 15 सेशनां आसतलीं. उद्घाटनाच्या सेशनाक आमचे सी टी रवीजी आमचे बरोबर आसात आनी समारोपाच्या सेशनाक बी एल संतोषजी, आमचे ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी संघटन मंत्री, हे आमकां संबोधीत करतले. ताचे सेशन जे आसा ते इंटरॅक्टीव सेशन आसतलें. आमकां सगळ्यांक प्रश्न विचारले गेले वयतले आनी तेका लागून आमकां सगळ्याच जाणांक ह्या पूर्ण वेळ 13 सेशनां आसा ती आमकां सगळ्यांक अटेंड करपाची आसा. कारण भारतीय जनता पार्टीचें एक वेगळेपण आसा, कारण खंयचीच पॉलिटिकल पार्टी एखादे 3 दीस एकठांय येवप आनी एखादें प्रशिक्षण घेवप हे खंयचीच पॉलिटिकल पार्टी करपाक शकना. पण भारतीय जनता पार्टी एक वेगळेपण आसा. आमी सगळे एकठांय आसात. आज आमी जर पळयलें आसत, मुख्यमंत्री, मंत्री आसत, पार्टीचे सगळे पदाधिकारी आसत, पार्टीचे राष्ट्रीय नेते आसत, हे सगळे आमी एकठांय येतात, एकठांय रावतात आनी तातूंतल्यान एक टीम बिल्डींग जी आसा, ही टीम बिल्डींग हातूंतल्यान जावपाक शकता. तातूंतल्यान एक आउटकम जो आसा, काम करपाची कार्यपद्दती, भारतीय जनता पार्टीची कार्यपद्दती कितें, ही हातूंतल्यान आमकां शिकपाक मेळटली. वेगवेगळ्या सेशना भितर जशें गोरखान सांगलें, आमचे ऑल इंडियाचे नेते वेगवेगळे हांगा येतले, वेगवेगळे आमकां संबोधीत करतले आनी एकंदर भारतीय जनता पार्टीचो इतिहास कितें आसा, भारतीय जनता पार्टीची पार्श्वभूमी कितें आसा, आमी कशा पद्दतीन इलेक्शन मॅनेजमेंट आमी करपाक शकता, अशा पद्दतीचे वेगवेगळे लेक्चर जे आसा, वेगवेगळे सेशन जे आसा, हे वेगवेगळे सेशन आमकां ह्या हातूंतल्यान शिकपाक मेळटले. आमची जी नॉलेज आसा, बरेचशे गोश्टी आसा आमकां खबर आसता, पण कोणें जर तें आमकां परत जर सांगलें जाल्यार आमकां परत याद जाता त्या संदर्भांतली. आनी ते लागून आमी स्वताची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्वताचो विकास जो आसा, स्वताची पर्सनल डेव्हलपमेंट जातलीच, पण पार्टीच्या संदर्भातली नॉलेज जी आसा, आमी एखाद्या राजकीय पार्टीक काम करता आसतना आमी खंयच्या उद्देशान काम करतात, हें सुद्दां हातूंतल्यान आमकां सगळ्यांक आयकपाक मेळटलें, पळोवपाक मेळटलें. आनी त्या लागून हाचो फायदो जो आसा, हो फायदो आमी सगळ्यांनी करून घेवपाक जाय अशें म्हाका दिसता. ज्या तरेन आमी म्हणिल्लें आसा की हें शिबीर, हें जें आसा प्रशिक्षण शिबीर जें आसा, हें निवासी शिबीर आसा. आमी सगळ्यांनी एकठांय रावूं जाय आनी म्हणून आमी पळयल्लें आसा की आमी सगळेच जाण, कांय 2 जाण आसात, कांय 3 जाण आसात एका रुमा भितर, आनी हे आसतना आमी वेगवेगळ्या भागा भितरले आसा. आमी हे सगळे जे वेळार जर एकठांय रावतले, आमी वेगवेगळ्या गोंयभरल्या वेगवेगळ्या मतदारसंघांतले आसतले, वेगवेगळ्या तालुक्या भितरले आसतले, आनी ज्या वेळार आमी सगळे एकठांय मेळटात, एकठांय रावतात, त्या वेळार आमचे आयडियाज एकामेका बरोबर आमी शेअर करपाक शकतात. आमकां बऱ्याचदा एखाद्या मनशा संदर्भातलो कितें अनुभव हो समजना, पण ज्या वेळार आमी एकठांय 2 दीस रावतले, त्या संदर्भात आमकां त्याच्या संदर्भातली नॉलेज मेळपाक सुद्दां आमकां फायदो जातलो. आनी ताका लागून आमी सगळ्यांक हांव विनंती करता की तुमी सगळ्यांनी आज गोकुळाष्टमी आसून सुद्दां तुमी सगळे मोठ्या संख्येन, म्हणजे जितले अपेक्षीत आसात, कारण
प्रशिक्षण शिबिर जे आसा, ह्या प्रशिक्षण शिबिरात केवळ भारतीय जनता पार्टीची स्टेट एक्झिक्युटिव्हची संपूर्ण समिती, सगळे आमदार, सगळे मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळे मोर्चा जे असतात त्या मोर्चांचे अध्यक्ष, मोर्चांचे सरचिटणीस, आमचे वेगवेगळे सेल जे असतात त्या सेलांचे कन्व्हेनर आणि दोन्ही जिल्ह्यांचे आमचे अध्यक्ष जे असतात ते आज अपेक्षित असतात। म्हाका खूप बरें दिसता कारण आमी सगळेच जण आज हाच्या निमित्तान हांगा उपस्थित आसात। हांव तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आणि अपेक्षा करता कारण पूर्ण वेळ जे वेळाचेर हे शिबिराचो समारोप जातलो तेव्हा म्हाका पूर्णपणे खात्री आसा आमकां भितरल्यान थोडी तरी नॉलेज आणि एक सॅटिस्फॅक्शन आमी 2 दीस ज्या वेळाचेर एकठांय रावतले, ज्या वेळार आमचे आयडियाज आमी शेअर करतले, हे जे सेशन आसतले ते सेशन इंटरॅक्टिव्ह सेशन आसतले। म्हणजे एखादे सेशन जातकच कांय प्रश्न आसतले आणि त्यामुळे एखादे प्रश्न जर आपल्याक विचारपाक आसत जाल्यार तो विचारपाची तुमकां सगळ्यांक विचारपाकूय मेळटलें। बऱ्याच जाणांक आमकां दिसता की आपण एखादो प्रश्न विचारल्या नंतर तो बरोबर आसलो काय चुकीचो आसलो, एखादो बरेच जाण प्रश्न विचारपाक वचना, पण म्हाका दिसता तो विचारपाक जाय। आम्ही जर एखादो प्रश्न जर विचारलो असत जाल्यार त्याची माहिती ज्या वेळार आमी घेतात तेन्ना बाकीच्या एखाद्याक दिसता की तो विचारपाक जाय पण तो विचारपाक शकना, ताका सुद्धा त्या संदर्भातली माहिती मेळटा। आणि ताका लागून बेसिकली हे जे सेशनां जी आसात प्रत्येक सेशनाचेर 15 मिनटाचे गॅप आसतले, पण ह्या सेशन हे इंटरॅक्टिव्ह सेशन आसूं जाय, वेगवेगळी नॉलेज जी आसा ही आमी घेवन वचूं जाय। आणि ताका लागून हांव परत एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आणि म्हजे प्रास्ताविक जे भाशण हांगा सोंपयता। धन्यवाद, देव बरें करूं। धन्यवाद सदानंद भाई तानावडे। फुडल्या स्वातीचेर विनंती करता आमचे राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी श्री सी.टी. रवीजी की त्यांच्यानी आमकां संबोधन करतले। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। सगळ्यांना नमस्कार। मंच पर उपस्थित प्रदेश भाजपा अध्यक्ष श्री सदानंद तानावड़े जी, लोकप्रिय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी, वरिष्ठ नेता केंद्र मंत्री श्रीपाद बाबू जी, प्रशिक्षण वर्ग के संचालक मांडरेकर जी, इधर आए हुए सभी भाइयों और बहनों, पत्रकार बंधु, आज गोकुलाष्टमी है। यतो धर्म है ततो कृष्ण है, यतो कृष्ण है ततो विजय है। श्रेष्ठ राजनीतिज्ञ कृष्ण जन्माष्टमी का शुभकामना है। हम सब लोग राष्ट्रहित के वजह से काम करना, राष्ट्रहित के साथ कृष्ण रहता है, कृष्ण के साथ विजय प्राप्त होगा, ये निश्चित है। हम लोग भगवान को प्रार्थना करके शुभकामना देना चाहता हूं। आजादी का अमृत महोत्सव माने स्वराज्य शक्ति का अमृत है। स्वतंत्र संग्राम में भाग लेने वाले सेनानियों का प्रेरणा का अमृत, नया विचार एवं प्रतिज्ञाओं को अमृत, आत्मनिर्भरता का अमृत। आप सभी को आजादी का अमृत महोत्सव का हार्दिक शुभकामनाएं। वही बीजेपी पार्टी विद डिफरेंस, बीजेपी मंडल से लेकर राष्ट्र स्तर तक प्रशिक्षण करते रहता है। मोबाइल में बीच बीच में सॉफ्टवेयर अपडेट करने के लिए मैसेज आता है। सॉफ्टवेयर अपडेट करने के तुरंत नया तरीका मिलता है। उसके जैसे हम भी प्रशिक्षण होना, राष्ट्रीय विचारधारा का राजनीति के साथ हमारा कार्यकर्ता का व्यवहार भी कारण है। इसके लिए प्रशिक्षण होने का जरूरत है। राष्ट्रहित बीजेपी कार्यकर्ता का लक्ष्य है। हर पार्टी अलग अलग लक्ष्य रख करके काम करता है। कुछ पार्टी सत्ता में होना, सत्ता में आना, इसके लिए काम करता है। बीजेपी सत्ता छोड़ता नहीं, केवल सत्ता के लिए बीजेपी नहीं है। सत्ता हमारा अंतिम लक्ष्य नहीं है।
सत्ता लक्ष्य पूरा करने के लिए साधन है। लक्ष्य है भारत मजबूत होना, सभी आत्मनिर्भर होना। लक्ष्य है भारत विश्वगुरु होना। इसकी वजह से हम काम करते हैं। हम कब सत्ता में आया वो लक्ष्य के वजह से काम किया भी है। अटल जी सत्ता में थे 1998 से लेकर 2004 तक। उस समय हर क्षेत्र का कनेक्टिविटी बढ़ाया। अब सोचिए, क्वाड्रेंगल हाईवे अटल जी के जमाने में देश भर डेवलप किया है। एयर कनेक्टिविटी उस जमाने में कनेक्ट किया है। टेलीफोन कनेक्टिविटी आप सोचेंगे तो पता होगा, पहले ट्रंक कॉल करते थे, आज मोबाइल का जमाना है। टेलीफोन कनेक्टिविटी कब शुरू किए तेजी से? अटल जी के जमाने में टेलीफोन कनेक्टिविटी शुरू हुई। साथ साथ टेलीविजन कनेक्टिविटी भी अटल जी के जमाने में शुरू हुई। उसके पहले केवल एक दूरदर्शन आता था। दूरदर्शन में केवल 3-4 प्रोग्राम के ज्यादा नहीं आता था। आज आप रिमोट पकड़ेंगे तो 300-500 चैनल मिलता है। वो टेलीविजन कनेक्टिविटी शुरू की है अटल जी के जमाने में। मोदी जी आने के तुरंत हर घर हर व्यक्ति कनेक्ट किए। जनधन खाते के वजह से हर घर बैंकिंग के साथ जुड़े। स्वच्छ भारत के वजह से हर घर के शौचालय कंस्ट्रक्शन किए। आयुष्मान भारत के वजह से हेल्थ इंश्योरेंस दिए। किसान सम्मान योजना के वजह से किसानों को मदद किए। उज्ज्वला योजना के वजह से गैस कनेक्शन दिए। ऐसा हर घर नल जल योजना के वजह से हर घर और हर व्यक्ति को कनेक्ट करने का काम मोदी जी ने किया है। आज दुनिया भर भारत का बारे में देखने का सोच अलग होने के शुरू किया है। योगा के वजह से दुनिया सोचता है भारत सबसे पुराना राष्ट्र है, पुराना कल्चर है, पुराना विद्या भी है। ऐसा दुनिया का सोच बदलने का काम मोदी जी ने किया है। आप सोचेंगे तो यूक्रेन और रशिया वार में केवल भारत का छात्र लोग भारत का ध्वज लेकर के बाहर नहीं आया। भारत के साथ साथ बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तान छात्र भी, नेपाल के छात्र भी भारत का झंडा पकड़ करके भारत माता जय बोल करके सुरक्षित रूप में वापस लाया। वो भारत का ताकत है, भारत का झंडा का ताकत है। आज जो दुनिया देखने के शुरू किया, भारत नेतृत्व करेंगे तो हम बच सकता है, वो दुनिया देखने के शुरू किए। रिसेंटली 3-4 दिन के पहले मेक्सिको प्रेसिडेंट एक स्टेटमेंट दिया। उन्होंने कहा मोदी जी नेतृत्व करना, दुनिया का शांति के लिए, विश्व शांति के लिए भारत को नेतृत्व करना, मोदी जी नेतृत्व करना, ऐसा उन्होंने अपेक्षा व्यक्त किया। वो दुनिया का सोच भारत के बारे में चेंज हुआ, वो दिखता है। कारण क्या है? कारण हमारा नीति के वजह से, कारण हमारा नेता के वजह से, कारण हमारा नियत के वजह से। कब 5 स्टेट के चुनाव में 4 स्टेट में फिर बीजेपी जीता, उस समय एक पत्रकार प्रश्न पूछा मुझे, आप कैसे जीते? मैंने कहा हम जीते 3 कारण से। हमारा साथ नीति है, हमारा साथ नेता है, हमारा साथ नियत है। नीति, नेता, नियत की वजह से हम 4 स्टेट में फिर जीते। नीति क्या है? सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हमारा नीति है। नीति क्या है? राष्ट्रवाद हमारा नीति है। नीति क्या है? विकासवाद हमारा नीति है। नीति की वजह से हम जीते। नेता
नेता हमारा नेता है। मोदी जी सबसे लोकप्रिय विश्व का नेता कौन है? मोदी जी नेता है, उसका नेतृत्व है, उसकी वजह से हम जीते। और नियत क्या है? एक जमाना था 1986 में राजीव गांधी प्रधानमंत्री थे। उन्होंने सार्वजनिक रूप में एक भाषण में कहा, केंद्र से 100 रुपये भेजेंगे तो लास्ट मैन तक पहुंचेगा केवल 15 रुपये। आज 300 के ज्यादा स्कीम में केंद्र से 100 रुपये भेजेंगे तो लास्ट मैन तक पहुंचता है 100 के 100 रुपये। ये हमारा नियत है, ये हमारा नियत है। डीबीटी के वजह से लास्ट मैन तक 100% पहुंचता है, हमारा नियत की वजह से। पहले भी बीमारी थी, बीमारी को इलाज नहीं किए थे कांग्रेस के जमाने में। आज बीमारी को इलाज किया है, इसके वजह से लास्ट मैन तक पहुंच रहा है, 100 के 100% पहुंच रहा है। ये हमारे नियत की वजह से पहुंच रहा है। पहले पॉलिसी पैरालिसिस थी, आज पॉलिसी पैरालिसिस नहीं है। रिफॉर्म, परफॉर्म और ट्रांसफॉर्मिंग हो रहा है। रिफॉर्म क्या है? ईज ऑफ डूइंग बिजनेस में 2014 के पहले वर्ल्ड नंबर में 142 रैंक में भारत थी, आज 63 रैंक में पहुंच गया है। और साथ साथ मोदी जी का 3T तंत्रकारिता भी है। 3T क्या है? ट्रेड, टूरिज्म और टेक्नोलॉजी। ट्रेड में भी ज्यादा एक्सपोर्ट किए मोदी जी आने के बाद। कारण क्या है? कारण मेक इन इंडिया के वजह से, मेक इन इंडिया के वजह से ज्यादा एक्सपोर्ट पहले बार रिकॉर्ड ब्रेक किए मोदी जी आने के बाद। टूरिज्म, भारत देखने के लिए दुनिया का अलग अलग देश से आने का शुरू किए, टूरिज्म भी बढ़ा है। और टेक्नोलॉजी उपयोग करके भारत मजबूत करने के लिए कोशिश कर रहा है। मोदी जी सरकार है, प्रोएक्टिव है, प्रो रेस्पॉन्सिव है, प्रो पूर है। हम लोग गरीबों को मदद कर रहा है। अड़काना भड़काना लड़काना जमाना आज मोदी जी नेतृत्व में नहीं है। डबल इंजन सरकार का फायदा गोवा को भी मिला है, आप सभी को मालूम है। डबल इंजन सरकार है, उसके वजह से गोवा विकास भी तेजी से हो रहा है। इसके वजह से तीसरा बार अपॉर्चुनिटी गोवा जनता भाजपा का दिया है। और गोवा में भी डबल इंजन सरकार का जरूरत थी, वो पूरा किया। गोवा जनता, वो लोगों को मैं धन्यवाद तो देना चाहता हूं। डबल इंजन सरकार की वजह से केंद्र में मोदी जी है, प्रांत में डॉक्टर सावंत जी है। आज जो संघर्ष चल रहा है, विकासवाद वर्सेस वंशवाद के बीच में संघर्ष है। विकासवाद का नेतृत्व मोदी जी है, वंशवाद का नेतृत्व कांग्रेस है। वंशवाद का नेतृत्व आरजेडी है, वंशवाद का नेतृत्व एनसीपी है, वंशवाद का नेतृत्व नेशनल कॉन्फ्रेंस है, वंशवाद का नेतृत्व शापा का है, समाजवादी पार्टी का है, वंशवाद का नेतृत्व जेडीएस का नेतृत्व है, विकासवाद का नेतृत्व बीजेपी है, मोदी जी है। आज आप कंपेयर करेंगे तो कांग्रेस यानी स्कैम है, बीजेपी माने स्कीम है। कांग्रेस यानी स्कैम है, बीजेपी माने स्कीम है। कांग्रेस यानी वंशवाद है, बीजेपी माने राष्ट्रवाद है। कांग्रेस यानी भ्रष्टाचार है, बीजेपी माने विकासवादी है। कांग्रेस यानी अपीसमेंट, तुष्टीकरण है, बीजेपी माने राष्ट्रवाद है। डेमोक्रेसी यानी बीजेपी, डायनास्टी यानी कांग्रेस है। कांग्रेस क्या करे? उनके पास नीति भी नहीं है,
नेता भी नहीं है, नियत ही नहीं, नीति नहीं, नेता नहीं, नियत भी नहीं। इसके लिए गोवा में बीजेपी सरकार है, डबल इंजन सरकार है। अब सब लोगों को बधाई देना चाहता हूं। 5 दिन पहले हुए पंचायत चुनाव में हम बहुत बड़ा विजय प्राप्त किया है। इसके वजह से आप सब लोगों को धन्यवाद देना चाहता हूं। गोवा जनता को भी धन्यवाद देना चाहता हूं। 186 पंचायती में लगभग 130 से लेकर 140 तक बीजेपी कार्यकर्ता सत्ता में बैठेंगे। आप सभी लोगों को कड़ी मेहनत की है। आप सब लोगों को बहुत बहुत धन्यवाद है, अभिनंदन है। आप सभी बहुत परिश्रम से काम किए। हमारा सरकार के अच्छे काम के कारण भी बहुत सपोर्ट मिला है गोवा जनता के। इसके वजह से धन्यवाद देना चाहता हूं। मुझे लगता है 2024 पार्लियामेंट में 2 के 2 गोवा सीट में बीजेपी जीतेंगे, वो पक्का है। केवल गोवा में नहीं, सारे देश में जीतेंगे। पहले जीते थे 303। मुझे लगता है हम पार करेंगे, 400 पार करेंगे। एनडीए बीजेपी 400 पार करेंगे, पक्का है। कारण ये 3 कारण की वजह से हमारे साथ नीति है, नेता है, नियत है। उसके वजह से हम जीतेंगे। हम अपडेट करते रहेंगे। हम वंशवाद के जुड़े हुए पार्टी नहीं है, हम राष्ट्रवाद के जुड़े हुए पार्टी है, हम विकासवाद के साथ जुड़े हुए पार्टी है। उसके वजह से पार्टी बार बार दिल जीत करके फिर सत्ता में आएंगे। इस बात आपके से कहने साथ रख करके 3 दिन का प्रशिक्षण है। अब सब लोगों को पूरा इन्वॉल्व होना, अब सब लोग, मेरा अपेक्षा है आप सभी पूर्ण समय रह करके हर छोटा बिंदुओं के बारे में ध्यान रखना। इस बात को आपके सामने रख करके मेरा बात तो पूर्ण करूंगा। धन्यवाद। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद सर आपके मार्गदर्शन केले. पुढल्या स्वाधीनची विनंती करता आमचे गोवा प्रदेशाचे, आमचे गोंय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या जागी की त्यांच्यानी आपले उलोवप करचे. भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश आयोजित केलेल्या स्टेट लेवल ट्रेनिंग वर्कशॉप आमच्यामध्ये आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद कानवडे, आमचे प्रभारी राष्ट्रीय सचिव श्री श्रुती रवीजी, त्याचबरोबर आमचे केंद्रीय नेते श्रीपाद भाऊ आणि या कार्यक्रमाचे इंचार्ज श्री गौरव पालरेकर, उपस्थितांपैकी सगळे मंत्री, आमदार, पार्टीचे सगळे राज्य कार्यकारिणी सदस्य, मोगळा भावा भयणानो, त्याचबरोबर आमकां मार्गदर्शन करपा खातीर आयिल्ले बाकीचे पार्टीचे लिडरूय ह्या कार्यक्रमाक हजर आसा. आज गोकुळ अष्टमी, सगळ्यात पयली गोकुळ अष्टमीच्यो तुमकां सगळ्यांक खूब खूब शुभेच्छा. त्याचबरोबर ह्या देवभूमी म्हणजे दिवार आयलंड, आमी हांगासर आयल्या. सप्तकोटेश्वराचे मूळ स्थान आशिल्ले, कोकण काशी ह्या नांवांत प्रसिद्ध आशिल्ले अशें आयलंड आसा. सगळ्या जाणांक ह्या आयलंडाचो इतिहास खबर आसा. सप्तकोटेश्वराचे हांगासरल्यान नार्वे ह्या गांवांत पुनर्स्थापना छत्रपती शिवाजी महाराज हांच्यांनी केले. आज योगायोगांत जन्माष्टमीच्या निमित्तान नार्वे ह्या तीर्थाचेरूय भेट दिली आणि थंयच्यान हांव परत एकदा दिवार हटकेश्वर ह्या देवळांतूय आयलो आणि ताच्या उपरांत जे मूळ सप्तकोटेश्वर देवूळ आणि त्या जाग्यार जी तळी आशिल्ली थंयसरलें दर्शन घेवपाचो योग ह्या निमित्तान आज म्हाका मेळ्ळो. आणि निश्चितच रित्या म्हाका दिसता आमी सगळे जाण हांगासर आयल्या त्या खातीर जे मूळ सप्तकोटेश्वर देवूळ ज्या जाग्यार आसा आनी जी तळी आसा थंयसर परवा वयता आसतना सगळ्यांनी थंयसरूय भेट दिवची आनी मुद्दामून तें पळोवचें अशें म्हाका दिसता. सगळ्यात पयली पंचायत इलेक्शनांत सगळ्यात मोठी जी पयलीच फावटी आमी मॅक्झिमम 140 ग्रामपंचायतीचेर आमी विजय मेळयलो. त्या बद्दल सगळ्यांचे एकदा खूब खूब अभिनंदन. डबल इंजिन सरकार कशा पद्दतीन काम करता आणि डबल इंजिन सरकाराची
कार्यपद्धती आणि डबल इंजिन सरकाराचे फायदे आम्ही लोकांपर्यंत कसे पावोवचे एक आणि भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती हो दुसरो विषय घेऊन आम्ही 3 दिसाचे प्रशिक्षण वर्ग हांगासर आयोजन केला. ह्या 3 दिसाच्या प्रशिक्षण वर्गांतल्यान वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे वक्ते हे आमकां मार्गदर्शन करतलेच आणि ते मार्गदर्शन करपा खातीर आमकां आमच्या मदीं सगळे जाण अमुदामून विशय पळयतालो आणि हे विशय पळयता आसतना 2 गजाली प्रामुख्यान लक्षात येता. एक, भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती सगळ्यांनी शिकून घेवची आणि ताच्या खातीर आमी म्हणटा की ट्रेन मॅनपावर तयार करची. पार्टी खातीर आमी जेन्ना ट्रेन मॅनपावर तयार करता, कारण आमी सगळे जाण जे हांगासर आसा जे आर द मास्टर ट्रेनर, जेन्ना जेन्ना आमकां गरज लागता सकयल्या लेवलाचेर ट्रेनिंग दिवपाची, जेन्ना जेन्ना आमकां गरज लागता की पब्लिकान उलोवपाची आणि जेन्ना जेन्ना आमकां गरज लागता आमकां मतदारसंघ लेवलाचेर, डिस्ट्रिक्ट लेवलाचेर, तालुका लेवलाचेर तयार करून ह्या प्रशिक्षण शिबिरांत आसूं, प्रेस कॉन्फरन्सांचेर आसूं किंवा आमी कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करपाचें आसूं, हे तयार करपाचें काम हे सातत्यान प्रदेश लेवलाच्या कार्यकारिणींतल्यान जाता आणि म्हाका दिसता आमकां तेच अपेक्षीत आसा. आमी सगळे जाण ह्या 3 दिसाच्या प्रशिक्षण शिबिराच्या उपरांत नो डावट आमी ट्रेन ना अशें हांव म्हणना, आमी ट्रेन आसाच, पण आमच्या नॉलेजीत आनीक भर पडटली आणि त्या निमित्तान आमी बऱ्या पद्दतीन मिडिया कडेन आसत, लोकां कडेन आसत, इंटरॅक्शन करता आसतना खंयचो विशय आमकां हायलायट करपाक जाय, कितें आमी हायलायट करपाक जाय हाजेर आमी भर दिवपाक शकतली आणि निश्चितच रित्या म्हणजे हाच्या फुडें जावपी मोर्चाच्या प्रशिक्षणात म्हणजे आज आमकां मार्गदर्शन करपाक ऑलमोस्ट 80% म्हणजे भितरले सगळे जर आमी ट्रेनर काडून पळयत जाल्यार सगळे आमचे दिल्लींतल्यान येयल्ले नॅशनल लिडर्स आसात. हार्डली 2 किंवा 3च सेशन म्हणजे म्हाजे एक आसा, म्हाका दिसता नरेंद्र सावयकर आणि सिद्धार्थ 3 जाण जर सोडले जाल्यार रेस्ट ऑल आर नॅशनल लिडर्स आसतात जे आमकां मार्गदर्शन करपाक येतात आणि त्या खातीर आमकां तेंचे विशय घेवन जेन्ना आमकां जे युवा मोर्चा आसतलो, महिला मोर्चा आसतले, एसटी मोर्चा आसतले किंवा फाल्यां सकाळी डिस्ट्रिक्ट लेवलाची ट्रेनिंग जेन्ना घेवपाची आसतली, आमच्यातलोच एखादो किंवा आमच्यातलोच एखादो आमदार, मंत्री किंवा आमचे कार्यकर्तो जो आमी पळयता आज गौरव मांद्रेकर जो कोऑर्डिनेटर आसा, अशा पद्दतीन मार्गदर्शन करपा खातीर आणि नॅशनल लेवला वयले विशय स्टेटींत मांडपा खातीर आमच्या पैकीच एखादो खूब बऱ्या पद्दतीन मांडूंक शकतलो अशें म्हाका दिसता आणि तितकी तयारी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दवरपाक जाय, तितको अभ्यास आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी करपाक जाय. हांव फक्त आमदार आणि मंत्रीच म्हणना, तर कार्यकर्त्यांनी सुद्धा विशय त्याच पद्दतीन मांडपाची गरज आसा आणि ते सगळे जाण तुमी मांडटले. हो एक विषय आणि दुसरो विषय जो आमी परत परत डबल इंजिन सरकार हे जे म्हणटा, हांवें जेन्ना आमी ऑब्जर्व करता तेन्ना डबल इंजिन सरकाराचे फायदे फक्त सरकारानूच लोकां पर्यंत म्हणजे कशें आसा तर सरकार टू सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे फायदे सगळे लोकां पर्यंत पावयत आसता. बट डबल इंजिन सरकाराचे फायदे इंडिव्हिज्युअल लेवलाचेरूय जे लोकां मदीं पावपाक जाय ते एकदां कमी पावता आसतना म्हाका दिसता. हांवें मुद्दाम कित्याक म्हणटा तर जेन्ना आमी इतर राज्यांक कंपेर करता तेन्ना केंद्रांतल्यो योजना ज्यो आमी सकयल लोकां पर्यंत पावपाक जाय, सरकार आपल्या पर्यंत पुश करीत आसा, बट त्यो अजुनूय जर सकयल पावतल्यो आसत जाल्यार आमी कार्यकर्ते म्हणून आमकां समजून घेवपाक जाय. कदाचित आमी बी त्या स्किमीचो फायदो घेवपाक जाय आणि इतरांकूय बी घेवपाक प्रवृत्त करपाक जाय. तेन्ना खऱ्या अर्थान आमी डबल इंजिन सरकार हे अंत्योदय तत्वाचे पर्यंत पावयले हे जावपाक शकता आणि ताका लागूनच आमी केंद्रांतली प्रत्येक योजना ह्या शिबिराच्या निमित्तान आमच्या मदीं येवपी एक्सपर्ट जो आसा व तेजेर एक्सपर्ट फक्त उलयना तर तेणी कशा पद्दतीन ते इम्प्लिमेंट करपाचें हेंय तो खूब बऱ्या पद्दतीन सांगपाक शकतलो आणि म्हणून तर आमी ती समजून घेवची आणि नाय जाल्यार आजून तेजी इन्फॉर्मेशन काडून घेवची आणि सकयल्या लोकां पर्यंत पावोवची. विशेष करून आमी जेन्ना म्हणटाले की ट्रायबलांतल्यो योजना आसतल्यो, एससी समाजा खातीर आसतल्यो योजना आसतल्यो किंवा डिपार्टमेंट वायज जेन्ना आमी वयता तेन्ना आमी म्हणटाले की एग्रीकल्चर आसतले किंवा फिशिकल्चर आसतले, म्हणजे ज्या फक्त फिशिकल्चर योजना तो कोस्टल स्टेट्स इतकेच फायदो घेवपाक शकता आणि ह्या कोस्टल स्टेटी पैकी सगळ्यात व्हडलो स्कोप जर कोणाक आसत जाल्यार तो गोंय राज्याक आसा. आमी पळयता आनी गोंय राज्य ताचो फायदो घेवपाक शकता आणि तितक्या मोठ्या प्रमाणात आमी ताचो फायदो घेवपाक जाय. मंत्री एकटोच आमचो सगळ्या लोकां पर्यंत पावयतलो असो ना, तर आमी बी सगळ्या लोकांनी त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपुणूय घेवचो आनी इतर लोकां पर्यंत पावोवचो. हो ह्या प्रशिक्षण शिबिराचो हो दुसरो उद्देश आसा आणि तो जर आमी यशस्वी रित्या लोकां पर्यंत पावोवपाक शकले आसत जाल्यार हांव म्हणटा की 3 दिसाचें प्रशिक्षण शिबीर
हे यशस्वी जालें अशें जातलें. त्या खातीर जायत्यो योजना ज्यो आजून वेगवेगळ्यो स्किम्स वेगवेगळे आमी म्हणटा की कदाचित आमच्या राज्यांत अजून त्यो इम्प्लिमेंट जावंक ना, त्यो कशा पद्दतीन इम्प्लिमेंट आमी करपाक शकतले, म्हणजे सरकाराच्याय फाटल्यान लागून आमी कशा पद्दतीन फायदो घेवपाक शकतले हें करपाची गरज आसा अशें म्हाका दिसता. आनी निश्चित रित्या ताचो सगळे जाण फायदो आमी घेवपाक जाय. तिसरो विशय, आमी आझादी का अमृत महोत्सव आमी मनयता. हर घर तिरंगा हे आमी खूब यशस्वी रित्या आमी गोंयांत 100% सक्सेसफूल जालें म्हणपाक काय हरकत ना. प्रत्येकाच्या घराचेर आमकां 3 दीस 13, 14, 15 आमकां प्रत्येकाच्या घराचेर तिरंगो दिसतलो. आमी आझादी का अमृत महोत्सव आतां सुरवात जाला, फुडलें वर्सभर हाजे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या डिपार्टमेंटा मदीं आमकां दिसतले. आमी तो सगळ्यांचो इन्वॉल्वमेंट त्या कार्यक्रमांनी पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आसचे आनी एकदम फुडें सरून आसचे. आणि तो जर आम्ही केलो म्हणजे आपल्या ग्रामपंचायत लेवलाचेर आसतलो, आपल्या म्युनिसिपालिटी लेवलाचेर आसतलो, आपल्या डिपार्टमेंट लेवलाचेर आसतलो, आमचे वेगवेगळे सेल आसा, त्या सेलाच्या माध्यमांतल्यान आमी कशे कार्यक्रम करूंक शकता आनी भारतीय जनता पार्टीक ते कशे जोडून घेवपाक शकतले किंवा गोंय सरकाराक आमी ते कशे जोडून घेवपाक शकतले, त्या डिपार्टमेंटाचो फायदो आमी ते कशे घेवपाक शकतले हाचो विचार म्हाका दिसता आमी प्रमुख कार्यकर्ते प्रदेश लेवलावयले कार्यकर्ते म्हणून विचार करपाचो गरज आसा. ज्या ज्या जाग्यार आमकां भारतीय जनता पार्टी इंट्रोड्यूस करपाक मेळटा त्या सेलाच्या मार्फत, पण आमी आझादी का अमृत महोत्सव हो कार्यक्रम पुराय वर्सभर म्हणजे 15 ऑगस्ट 2022 पासून ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत केंद्रात वेगवेगळे कार्यक्रम प्लॅन केल्या. त्या धर्तीचेर आमच्या कॉपरेटिव्ह सेलापासून तो ट्रेड सेल आसतलो, मेडिकल सेल आसतलो, ट्रायबल सेल आसतलो, या सगळ्या सेलांनी अशा पद्दतीच्या कार्यक्रमांचो फायदो घेवचो आणि पार्टी म्हणजे सरकाराची आमी ध्येय धोरणां अंत्योदय तत्वापर्यंत पावयतात, पण पार्टी अंत्योदय तत्वापर्यंत पावोवचे. आतापर्यंत आमी म्हणटाले की सालसेतीन आमी खातें खोलूंक ना, पण आमच्या बाबुल्लास नायक तुयेकराच्या निमित्तान आमी सालसेतीत पयले फावटी नावेली मतदारसंघात आमचो आमदार आमी प्रूव्ह केलें की आमी सालसेतीतूय आमचो नावेली सारकेल्या मतदारसंघात आमी निवडून हाडूंक शकता. फातोर्डा आनी मडगांव आमी निवडून हाडटाले, पण उरलेले मतदारसंघ आमी टार्गेट करिनाशिल्ले किंवा आमी तयारी करिनाशिल्ले. तितूंतल्यान जर आमी सालसेतीत निवडून हाडपाक शकले आसत जाल्यार उरलेल्या मतदारसंघात म्हणजे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर फाटल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उलयता आसतना आमी कोणाक कमी लेखूं नाका किंवा ते आमच्या कडेन केन्ना येवचेच ना अशें समजूं नाका. आज भारतीय जनता पार्टी ही सगळ्यांच्या मदीं पेनेट्रेट करपाक लागल्या. नॉर्थ इस्टांतल्यो जेन्ना सगळ्यो स्टेटी भारतीय जनता पार्टी जेन्ना रूल करपाक लागल्या तेन्ना गोंयांत आसतना आमी 10 वर्सां राज्य केल्या उपरांत उरलेले सालसेतीतले मतदारसंघ आमच्या कडेन कित्याक येवचे न्ही हाच्या खातीर आमी प्रयत्न करचो पडटलो. आनी त्या खातीर फक्त म्हणजे लिमिटेड टू त्या मतदारसंघातलेच कार्यकर्ते न्ही तर मंत्री आमदारांच्या बरोबर आमचे उरलेलेय कार्यकर्ते आमी उरलेल्या ज्या मतदारसंघात आमी ना थंयसर पार्टी घट्ट कशी जातली, थंय पार्टी स्ट्रॉंग कशी जातली हाचोय विचार विनिमय म्हाका दिसता ह्या प्रशिक्षण शिबिरात जावपाची गरज आसा. आनी निश्चित रित्या अध्यक्षाच्या परवानगीन तोय विशय आमी सगळ्यांनी उहापोह करचो. आपली सजेशन्स कितें आसा ह्यो पार्टी कडेन दिवच्यो. त्या निमित्तान आमी थंयसरूय बी पार्टी स्ट्रॉंग करपाक शकतले. चवथो विशय हांव तुमच्या समोर मुद्दाम वयता आसतना दवरता की माननीय मोदीजींचे विजन आत्मनिर्भर भारत जे आमी स्वयंपूर्ण गोंय 2.0 हो विशय तो करपा खातीर, कारण म्हाजो विशय हांव मुद्दामून म्हणजे परवा म्हाजो विशय विच इज इन गूड गव्हर्नन्स अँड द डेव्हलपमेंट ऑफ द गोवा गव्हर्नमेंट हो विशय घेतलो. पण त्याच बरोबर स्वयंपूर्ण गोंय 2.0 हे मिशन म्हणून आमी राबयतात आणि सरकार हे मिशन म्हणून राबयता आसतना ताका जर पार्टीची जोड मेळ्ळी आसत जाल्यार ते मिशन आनी खूब मोठ्या पद्दतीन आनी बऱ्या पद्दतीन खूब फुडें वचपाक शकतले. आणि सेम वे म्हणजे माननीय मोदीजीचे विजन आसा किंवा आत्मनिर्भर भारत आमी इम्प्लिमेंट करचे. ताकाच लागून आमी चवथीक स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार प्रत्येक तालुक्यात आमी हे फावटी घालपाचो ठरयला. प्रत्येक तालुक्यात ताका खूब बरो प्रतिसाद मेळपाक लागला. प्रत्येक कडेन आमचे भाव भयणी रजिस्ट्रेशन करपाक लागल्या. आमी ताका सपोर्ट जर करचे आसत हे भारतीय जनता पार्टीचो पॅट प्रोग्राम भारतीय जनता पार्टीच्या सरकाराचो स्वयंपूर्ण गोंय, कारण ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान जेन्ना देशान की उरलेल्या मुख्यमंत्र्यांक सांगले उरलेल्या राज्यांनी सांगले किंवा स्वयंपूर्ण गोंय कशा पद्दतीन करता ते पळया आणि तुमच्या राज्यांनी तुम्ही कशे इम्प्लिमेंट करपाक करूंक शकता हाचो एक विचार करात. हे सांगले प्रत्येक राज्यान आमच्या कडल्यान स्वयंपूर्ण गोंय कशा पद्दतीन तुम्ही इम्प्लिमेंट केलाय दिताले म्हणून आमी म्हाका दिसता आमी जर जोड दिली आणि स्वयंपूर्ण गोंय हो भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यान हो म्हजो कार्यक्रम आसा आणि हो आमी घेवन फुडें वयतले हे जर ठरयलें आसत जाल्यार निश्चित रित्या गोंय स्वयंपूर्ण जावपाक शकतले आणि स्वयंपूर्ण 2.0 हे मिशन आमी सगळ्या लोकां पर्यंत व्हरपाक शकतले. ताजे सहकार्य तुम्ही सगळ्यांनी दितले हाची अपेक्षा करता.
केंद्र सरकारांतले तशेंच राज्य सरकारांतलो हर एक कार्यक्रम आनी हर एक योजना ह्या निमित्तान आमी सगळ्या लोकां पर्यंत पावोया आनी म्हाका निश्चित खात्री आसा हांव आज ह्या कार्यक्रमांनी डिटेलान उलयना पण म्हाज्या सेशनात म्हाका ज्या म्हणजे पाऊण वर जे 45 मिनिट्साचें सेशन आसा तितून गुड गव्हर्नन्स इन द डेव्हलपमेंट ऑफ द गव्हर्मेंट ऑफ गोवा हो कार्यक्रम आमी डिटेलान घेतलोच. पण त्याच बरोबर हे प्रशिक्षण यशस्वी जावचे हे प्रशिक्षण हे प्रशिक्षण 100% सक्सेसफुल करपा खातीर म्हाका खूब बरें दिसलें की अष्टमी आसून सुद्दां 90% वयर अटेंडन्स हे आसा. 3 दीस आमी सगळे जाण हांगासर रावन एक बरी गजाल आसा. त्या निमित्तान अध्यक्षान जशें म्हटलां की विचाराची देवाण-घेवाण जातली आमच्या मदीं कार्यकर्त्यां मदीं. इवन दो काही कार्यकर्त्यांक मंत्र्याक मुख्यमंत्र्याक मेळपाक जाय तेंकाय मेळप जातलें. त्या निमित्तान बाकीचे सगळे विशय आमदार मंत्री हांच्याय कडेन करपा खातीर ही योग्य संदी आसा. ह्या संदीचो पुरेपूर कार्यकर्ते फायदो घेतले आणि आमचे सगळे मंत्री बी कार्यकर्त्यांक मेळोन तेंकाय सगळ्यांक सॅटिस्फाय करतले. निश्चित रित्या म्हाका दिसता हरशीं प्रत्येक फावटी मेळपाक आमकां कदाचित फोन करून अपॉयंटमेंट घेवचो पडटा. पण निलेश बीन हांगासर येयल्लो म्हटल्यार निश्चित हांगासर जे कितें सांगपाक जाय ते सगळे जाण निलेश, रोहन, विश्वजीत सगळे जाण आसा. प्रत्येकान आपआपलें कितें आसा ते ह्या 3 दिसांचो फायदो घेवन सगळ्यांक सांगचें. म्हाकाय सांगता ना म्हणना आणि एक कार्यकर्त्याक ही बरी संदी आहा त्या निमित्तान सगळ्यां कडेन इंटरेक्शन करपाची. ताचो आमी सगळे जाण फायदो घेतले आणि 3 दिसाचें प्रशिक्षण शिबिर हमारे महासचिव श्री रवि जी को कहता हूँ कि हमारे डेफिनेटली कार्यकर्ता लोग इस प्रशिक्षण शिविर का फायदा ही लेंगे और उसको पार्टी को भी फायदा होगा और कार्यकर्ता को भी, मिनिस्टर को मिलने का सब कुछ फायदा. हमारे मिनिस्टर लोग भी कार्यकर्ता लोगों को फायदा इस शिविर का देंगे. हांव हें सांगून हांव तुमकां परत एकदा सुयश चिंतिता. देव बरें करूं. धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. हो आमचो उक्तावण सोहळा उपस्थित रावले म्हणून आमचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी सी टी रवीजी, आदरणीय अध्यक्ष सदानंद तानावडे, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्र मंत्री आणि सिनियर आमचे ज्येष्ठ श्रीपाद भाऊ नाईक, आमचे गोरख मांद्रेकर, सगळ्यांचे आभार. आम्ही लगेचच पहिल्या सत्राक आम्ही सुरुवात करता. सगळ्या मान्यवरांनी सकल बसून घेवचे. पहिले सत्र फक्त एकच अनाउन्समेंट करता. आमचे मंत्री आणि आमदार हांकां सगळ्यांक आमी 9:30 सुमार हांगा आमी सकयल देवतकच एक मिटींग हॉल आसा त्या हॉला भितर आमदार आनी मंत्र्यांची 9:30 बैठक जातली. कारण मुख्यमंत्र्याच्या घरा आज अष्टम आसा त्यामुळे तो थंय वचून येता.